ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी अमोल किनोळकर। एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुझिव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, सिनेमा हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे आणि जेव्हा मराठी सिनेमाचं नाव येतं तेव्हा काही मोजकी नावं आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि त्यामध्ये सुद्धा आता नवीन फळीमधला एक मोठा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडता, ज्याने फक्त आपल्या देशातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपलं एक वेगळं नाव, आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, असा ध्येयवेडा तरुण आपल्यासोबत आहे। या वर्षीचा आशियाचा यंग सिनेमा अवॉर्ड ज्यानं मिळवलेला आहे, ज्याला आशियातला ऑस्कर सिनेमा अवॉर्ड हा सुद्धा म्हटला जातो, तो त्यानं यावर्षी पटकावलेला आहे। मी बोलतोय उदाहरणार्थ नेमाडे, त्यासोबतच त्रिज्या आणि आताच येऊ घातलेला स्थलपुराण या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांच्याबद्दल। अक्षय आपल्यासोबत आहे। अक्षय, एक मोठा पुरस्कार, आशियातला ऑस्कर ज्याला आपण म्हणतो, तो तू मिळवलेला आहेस, तुझं खूप खूप अभिनंदन। सुरुवातीला थँक्यू। जेव्हा ही बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली, काय भावना होत्या? एक सोलापूर ते बर्लिन, ऑस्ट्रेलिया, हा प्रवास कसा होता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। कुठलाही म्हणजे खूप जास्त आनंद झाला। आपण करत असलेलं काम आपल्या भाषेच्याही पलीकडच्या लोकांपर्यंत जात आहे, याचा एक खूप जास्त आनंद होता आणि एक समाधान तर होतंच। सोलापूर ते बर्लिन, खरं तर सोलापूरचा जन्म आहे माझा। सोलापुरातल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये जन्म झाला। आम्ही मूळचे तसे कर्नाटकातले आहोत। कर्नाटकातल्या एका लोककलावंत समूहामध्ये माझा जन्म झाला। तिथं जन्मल्यानंतर सोलापुरात माझं सगळं बालपण आणि हे गेलं। अकलूज नावाच्या गावी शिफ्ट झालो। सोलापूरची गंमत अशी की सोलापुरात सिनेमा खूप भरभरून आहे। तिथं वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे सहज बघायला मिळतात। मग त्यावेळेला अगदी जॅकी चॅन पासून ते तमिळ सिनेमे, तेलुगू सिनेमे, कन्नड सिनेमे, हिंदी सिनेमे, हिंदीमधलेही त्या अर्थानं म्हणजे कोट अँड कोट बी ग्रेड सिनेमे, हे सगळे सिनेमे बघण्यात तसं बालपण गेलं। आणि सिनेमा कुठलाही बघायला आवडायचा, सिनेमा बघायला छान वाटायचं। त्या अंधारात जाऊन आपण बसायचं आणि आपल्याला आपल्यापेक्षा एक मोठं विश्व समोर दिसतंय, त्याची एक मजा घ्यायची। लहानपणापासून सिनेमे बघून बघूनच ठरवलं होतं की आपण पण? नाही, मला जादूगार व्हायचं होतं आणि पण जादूगार कसं व्हायचं माहित नव्हतं। आणि आमच्या गावात एक जादूगार आला होता, त्याच्या नादाला लागून दोन तीन वर्ष असंच जादूचं वेड लागलं होतं, जादू करावी वगैरे वगैरे। आणि त्याचं कुठं शिक्षण देतात का हे पण चौकशी केली होती। केरळला एक स्कूल आहे, बंगालमध्ये एक स्कूल आहे, मग आर के घोष किंवा पीसी सरकार, मग ज्युनियर पीसी सरकार, रघुवीर म्हणून होते, भैरव नावाचे एक जादूगार होते। या सगळ्यांची माहिती घेऊन मग आपण ठरवलं होतं की आपण जादूगार होऊयात। पण ते काय प्राध्यापकाचा मुलगा जादूगार होणं वगैरे असं ह्याला काय फारसा अर्थ नाही असे घरचे म्हणायला लागले आणि ते वेळही ओसरलं त्या वयातलं, 7वी 8वीतलं काहीतरी असं वाटायचं। मग सिनेमाकडे कसं वळला? सिनेमा बनवण्यापर्यंत मी जाणार नाही, परंतु सिनेमा आपण करावा असं केव्हा वाटलं? 11वी मध्ये। अच्छा, 11वी मध्ये साधारण। मला त्याच्या आधी मी तुम्हाला जसं सांगितलं की मला जादूगार व्हायचं होतं, पण ते काय करणं बरं नव्हतं वाटत। घरच्या म्हणाले की काहीतरी वाया जाण्याचीच लक्षण आहे, तर तू जरा डॉक्टर, इंजिनियर असलं काहीतरी हो आणि पुण्याला जा, तिथं काहीतरी IIT वगैरेला जा, सगळ्यांच्या घरची। आणि इंजिनियर, पण मग गणित आवडत नव्हतं म्हणून म्हणले की त्यात सायन्स घेऊ आपण। आणि 11वी मध्ये SP कॉलेज नावाच्या पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं। तिथं नाटकाच्या वगैरेच ग्रुपमध्ये सामील झालो, पण तिथूनही थोड्या एकच महिन्यात मला नाटकही फारसं आवडणं झालं, त्यामुळे मग मी तेही नको म्हणालो आणि नापास झालो 11वीला। आणि ते नापास होण्याचं कारण सिनेमाच होतं। सिनेमे इतके बघायला मिळायला लागले पुण्यात, जेवढी सोलापूरला थिएटर त्याच्या दुप्पट थिएटर इकडे पुण्यात होते। आणि मी म्हणाल ते तिकडे, आज मंगला थिएटरला गेलो, उद्या विजयला, अलकाला, अपोलोला, असं करत विजय टॉकीज म्हणाल ते थिएटर, लक्ष्मीनारायण। आणि त्या सगळ्या टॉकीजमध्ये जाऊन किंवा आपलं अपवळण चौकातलं प्रभात, तर तिथं म्हणाल ते सिनेमे बघायचो।
आणि मग मला असं वाटायचं की आपण सिनेमे केले पाहिजेत. आणि मग 11वीला नापास झाल्यामुळे शिक्षणाचे तर वांदेच झाले की वायाच गेला असं ऑफिशियलीच सिद्ध व्हायला लागलं होतं. मग घरचे म्हणाले की तू चल परत पुण्याला, अकलूजला. आणि मग पुण्यातनं परत रवानगी अकलूजला केली गेली. आणि अकलूजला 1 वर्ष 12वीचं कसं बसं पास हो बाबा, इथं या कॉलेजमध्ये तुला ॲडमिशन घेऊन देतो, तू कसं तरी पास हो. आणि मग 12वीचं वर्ष पूर्ण पुस्तकं वाचण्यात गेलं. आमच्या गावची लायब्ररी खूप चांगली आहे अकलूजची, आणि त्या लायब्ररीमधली जवळपास म्हणाल तितकी पुस्तकं वाचत गेलो. आणि त्या लायब्ररीमध्ये यादी पण करून दिली की ही पुस्तकं आणा. त्यांना काय ते काही आणत होते. मग मी सांगितले की हे मराठीतले बरे लेखक आहेत, ह्यांची पुस्तकं चांगली आहेत, तर आपण ही आणा. मग मीच त्यांना यादी करून द्यायला लागलो. मग ते सगळं मीच लावून दिलं तिकडं. असं करून मग एक वाचनाची आवड लागली आणि त्याच्यातून ठरवलं की आपण सिनेमा करायचा. आणि मग परत पुण्याला आलो. पुस्तकातून वाटलं की आपण हे दृश्य रूपात उतरवलं पाहिजे. दृश्य रूपात उतरवलं पाहिजे. पुन्हा आणि एकदा मग फिल्म इन्स्टिट्यूटचा तुझा प्रवास सुरू झाला, तो नेमका कसा होता? मग फिल्म ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट तू सोडलंच परत? हो. जिथं जायची तुझी इच्छा होती? खूप इच्छा होती आणि खूप जास्त त्याच्यासाठी मी तिथं जायला प्रयत्न केला होता. आणि तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण सिनेमा करू. आपण त्याची गरज नाही म्हणण्यापेक्षा काय झालं, तिथे 6-7 वर्ष आणि ते गजेंद्र चव्हाण आणि हे प्रकरण चाललं होतं. मग त्या आंदोलन आणि ह्याच्यात काही तसा रस नव्हता. मला सिनेमे करायचे होते अल्टिमेटली. अच्छा. आणि बाहेर येऊनही जर सिनेमेस करायचे असतील तर आपण आत राहून सिनेमे करण्यापेक्षा आपलं आपण सिनेमे करण्याकडे लक्ष देऊ असं म्हणून ते सोडलं. तिथं जाण्याची गोष्ट म्हणजे त्याला ग्रॅज्युएशन लागतं म्हणून मग एक कुठलं तरी ग्रॅज्युएशन असावं म्हणून एक ग्रॅज्युएशन केलं. आणि तिथे टॉप रँकर स्टुडंट म्हणून सिलेक्ट झालो होतो. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटलं की अरे हा चांगला आहे विद्यार्थी. आणि मी पहिल्याच वर्षात मला वाटलं की आपण इथून सोडून आपण फिल्म्स करायला सुरुवात केली. मग मी तिथे असतानाच पटकथा लिहायला लागलो माझ्या सिनेमांच्या. आणि मग उदाहरणार्थ नेमाडेची जुळवाजुळव करत गेलो. अच्छा. आणि मग एक दिवशी ठरवलं की आपण फिल्म्स करूया. उदाहरणार्थ नेमाडे जेव्हा आले, जो सिनेमा आला डॉक्यू ड्रामा, तो तसं बघितलं डॉक्यू फिक्शन म्हणतो आम्ही त्याला. फिक्शन. अच्छा, डॉक्यू फिक्शन. पण डॉक्यू फिक्शन सिनेमाकडे कसं वळा? म्हणजे तू ज्या सिनेमांची रेंज सांगितलीस मला, लहानपणापासून तू जे सिनेमे बघित आलेला आहेस, त्यापेक्षा हा एकदम वेगळा सिनेमा, असा सिनेमा मराठीत अभावानच बनलेला असेल माझ्या माहितीत तरी नाही आहे. तर हा कसा बनवावा असं वाटलं? मध्ये काय झालं, पुण्यात फिल्म आर्काइव्ज आहे, तर त्या फिल्म आर्काइव्जला जायची सवय लागली. बरं. आणि तिथे 10 रुपयात दिवसभर बसून पुस्तकं वाचता येतात. तेव्हा 10 रुपये होतात, आता माहीत नाही मला किती रुपये. तर तिथं पुस्तकं वाचायची खूप सवय लागली. आणि तिथे सिनेमे रोज काही ना काही चालू असतात. मग ही नावं डिस्कवर झाली. आणि मला एक सवय होती की आत्मचरित्र वाचायची, वेगवेगळ्या दिग्दर्शकांची, लेखकांची. मला आठवतं चार्ली चॅप्लिन यांच्यावरचं भादखेरांनी मराठीत केलेलं हसरे दुःख नावाचं पुस्तक, किंवा दादा कोंडकेंचं आत्मचरित्र, व्ही शांतारामांचं आत्मचरित्र शांतारामा, किंवा अशी ही बरीच पुस्तकं. तर ही पुस्तकं वाचून त्यांच्यातले संदर्भ वगैरे यायला लागले. आणि सत्यजित राय नावाचा एक माणूस कळला, ज्याच्याने एक जग उघडलं की सत्यजित रायांना बायसिकल थीफ्स आवडत होता. तर मग इटालियन न्यू रिअलिझम विषयी काहीतरी वाचलं. मग इटालियन सिनेमा थोडासा, मग त्या इटालियन न्यू रिअलिझमच्या सोबतच आणखी कोण लोक काम करत होती. मग बर्तोलुसी नावाचा एक माणूस सापडला, आंतोनिओनी किंवा मग फेलेनी, ही माणसं सापडत गेली. आणि त्याच्यातून मग वर्ल्ड सिनेमा, अमेरिकेच्या बाहेरचं ज्याला आपण हॉलिवूड म्हणतो, हॉलिवूडच्या पलीकडे जगात इतक्या देशांमध्ये सिनेमे बनतात, पण आपल्याकडे जगातला सिनेमा म्हणजे हॉलिवूडचा सिनेमाला माथी मारलं जातं. पण त्याच्या पलीकडे मग आपण इतक्या देशातले सिनेमे, तर ते सगळे बघायची सवय लागली. आणि ते उत्खनन सुरू झालं. आणि मग तो एक नाद, म्हणजे ते खूप जास्त वेळ लागला मला की म्हणजे फिलिपिन्स मधला सिनेमा, तैवान मधला सिनेमा, थाई सिनेमे. यात तुला आवडता सिनेमा कोणता? म्हणजे इराणी, आता मला एशियन सिनेमा आवडतो. एक सांगणं तर फारच कठीण आहे. पण तुर्किस्तानमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे फिल्म मेकर्स आहेत. नूरी बिल्गे जेलान नावाचा माणूस काम करतोय, झेकी देमिरक्यूब्स म्हणून आहे, किंवा यल्माज गुने. यांच्याकडे बघून तुला असं वाटलं की उदाहरणार्थ नेमाडे करावं? मला असं वाटलं की आपण मराठीत ज्या पद्धतीचे सिनेमे होत होते, किंवा भालचंद्र नेमाडे या माणसाला न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांच्या मिक्सर करूनच काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मग त्याच्यातून मग तो फॉर्म नेमाडे माझा सगळ्यात आवडता लेखक. आणि माझ्या म्हणजे त्या माणसामुळेच म्हणजे त्या माणसाने मला एक चष्मा दिल्यासारखं आहे, दृष्टी दिल्यासारखं आहे.
चष्मा म्हणण्यापेक्षा. आणि उदाहरणार्थ नेमाडे हा सिनेमा उदाहरणार्थ हे त्यांच्या साहित्य रिप्रेझेंट करणारं त्यांच्या साहित्याचं प्रातिनिधिक नाव आहे आणि नेमाडे व्यक्ती आणि साहित्य यांना मांडण्यासाठी म्हणून मग उदाहरणार्थ नेमाडे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा सिनेमा गाजला. त्याच्यानंतर त्रिज्या आला. त्रिज्याची सुद्धा वाहवा झाली. त्याबद्दल त्रिज्या कसा आला? त्रिज्या माझ्या सुरुवातीच्या पुण्यात आल्यानंतरच्या दिवसांवरचा उदाहरणार्थ नेमाडेच्या आधी नाही, उदाहरणार्थ नेमाडेच्या आधी लिहिला होता, पण त्याच्यामध्ये नेमाडेंच्या कविता आहेत. ओके. ज्याची परवानगी घ्यायला मी नेमाडेंकडे गेलो होतो आणि मला नेमाडेंचं व्यक्तिमत्व इतकं इंटरेस्टिंग वाटलं की त्यांच्यावरच एक फिल्म करूयात असं वाटलं आणि मग ती फिल्म करायला घेतली. आणि त्रिज्या ही फिल्म एका गावातनं शहरात आलेल्या मुलाची गोष्ट आहे. त्याच्या अनुभवांची गोष्ट आहे. त्याला हे शहर कसं दिसतंय त्याच्याविषयीची ती गोष्ट तूच लिहिलेली आहेस. मीच लिहिली. तुझ्या चष्म्यातून किंवा तुझ्या आयुष्याचा थोडासा पट त्याच्यामध्ये उतरतो. मला असं वाटतं की चांगली कलाकृती ही तुमच्या स्वतःच्या अनुभवांमधून, म्हणजे कुठली कविता असेल, चित्र असेल किंवा कुठलंही नाटक किंवा तुम्ही जगल्या अनुभवल्याशिवाय ते त्याच्यात तितक्या ताकदीने येत नाही. आणि मग ते आपण दुसऱ्या कोणाची गोष्ट सांगण्यापेक्षा आपणच जगलेलं काय नाही सांगूयात, जे सगळ्यांचं होऊन जाईल असा प्रयत्न करू. म्हणजे त्याला आत्ममग्नता नाही म्हणत, तर त्याला सार्वत्रिक करणं किंवा वैश्विक करणं असा प्रयत्न कुठेतरी कलावंत तेच करत असतो की तुम्ही काय करता की तुमचा अनुभव दुसऱ्यांशी शेअर करता, तो त्यांना आपला वाटायला लागतो. हेच कलेचं मला असं वाटतं की मूळ गाभ आहे. तर हे करायचा प्रयत्न होता. स्थलपुराणबद्दल काय सांगशील आता जो आलेला आहे? स्थलपुराण ही त्रिज्याच्या थोडीशी उलटा प्रवास आहे. शहरातनं गावात गेलेल्या एका मुलाची गोष्ट आहे. 8 वर्षाच्या मुलाच्या नजरेतनं जग बघण्याची गोष्ट आहे. इथं थोडासा मी जगलेल्यापेक्षा वेगळा अनुभव मांडायचा प्रयत्न करत होतो. मी उन्हाळी प्रदेशात जन्मलो, सोलापूर. तिथे मोकळी नुसती माळरान आहेत, पावसाचं प्रमाण कमी आहे, शुष्क अशा पद्धतीचा प्रदेश आहे. पण मग मी म्हणालो की एक पावसाळी वातावरणात कोकणात घडणारी गोष्ट करून बघू. अच्छा. आणि मग तो प्रदेश निवडून त्या मुलाच्या नजरेतनं जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण अक्षय, बरेचदा असं वाटतं की तुझे सिनेमे इथे आपल्या लोकांना माहीत होण्याच्या आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठेतरी त्यांचं नाव होतं. असं का होतं? म्हणजे काय फेस्टिवलसाठीच सिनेमे बनवायचे असं तू ठरवतो? खरं तर सिनेमा बनवायचा म्हणून, कारण तुझ्या तिन्ही सिनेमांचा अनुभव आहे असा की जे बाहेर त्याला एक मोठं वलय निर्माण होतं, त्यांना अवॉर्ड्स मिळतात. खरं तर मला लोकांना तो सिनेमा अजून पोहोचत नाही म्हणजे माहितीच नसतं इकडे, पण तिकडे कुठेतरी अनाऊन्स होतं, दुसऱ्या दिवशी पेपरला, टीव्हीवरती दिसतं, तेव्हा कळतं की अक्षय इंडिकरचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावरती. खरं तर मला हे असं का होतं माहित नाही. आपल्याकडे त्या पद्धतीच्या सिनेमांचं कल्चर अजून नसेल तयार झालेलं. मी त्याच्याकडेच येणार आहे की प्रादेशिक सिनेमा, बॉलिवूडची गोष्ट सोडून द्या, बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी मसाला सिनेमा असतो, अपवादात्मक वर्षभरातून 1-2 सिनेमा सोडला तर. प्रादेशिक सिनेमांकडे तू कसा बघतोस? प्रादेशिक सिनेमाच खरा सिनेमा आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांची भाषा घेऊन त्या भाषेतच काम करणं. प्रादेशिक पेक्षाही मी मराठीविषयी विचारेन की मराठीविषयी तुला काय वाटतं? मराठीमध्ये आत्ताच्या घडीची मराठीच्या सिनेमांची जी रेंज आहे त्याकडे तू कसं बघतोस? मला असं वाटतं की म्हणजे मी प्रादेशिक सिनेमाविषयी थोडंसं बोलतो आणि मग परत मराठी सिनेमाकडे येतो. प्रादेशिक सिनेमा हा त्याच्या भाषेचा एक फ्लेवर घेऊन येतो आणि तुम्ही तुमचं जगणं जितकं असल पद्धतीने मांडता तितकं ते वैश्विक होत जातं. म्हणजे आपण जगातले सगळ्यात चांगले फिल्म मेकर्स बघतो ते त्यांच्या भाषांमध्ये काम करतात, त्यांच्या भाषेत. म्हणजे चांगले लेखक सुद्धा, चेकॉव सारखा लेखक रशियनमध्ये लिहितो आणि तो जगभर नंतर पोहोचतो, किंवा उर्हान पामुक सारखा लेखक असेल किंवा कुणीही. ही माणसं त्यांच्या भाषेत काम करतात म्हणून ती मोठी होतात. जे चांगले दिग्दर्शक आहेत ते त्यांच्यात आपल्या भाषांमध्येच काम करतात. तर मग आपण मराठीतूनच सिनेमा का नाही करायचा? आणि मराठी म्हणजे मला असं वाटतं की सिनेमा हा त्याच्या भाषेवरून मोठा किंवा लहान ठरत नाही, तर त्याच्यातल्या आशयामुळं तो लहान मोठा ठरतो. तर मला ती गंमत वाटते की आपण आपल्याच भाषेत सिनेमा करून जगभर पोहोचू शकतो आणि आपल्याही भाषेत पोहोचू करून दाखवले. तर तो एक आत्मविश्वास आला की आपण आपल्या भाषेतच करूयात. आणि मला तीच माझी ताकद वाटते खरं तर. नाहीतर मग मी हिंदीत गेलो असतो तर मी कुठल्या तरी स्टारच्या तारखा मागण्यात पडण्यात मला तसा अर्थ वाटत नाही. की आपण आपल्याला गोष्ट सांगायची ती त्या वेळेला सांगण्याची मजा आहे, तर ती मजा तर घेऊयात ना. बरोबर.
प्रादेशिक सिनेमांचा जेव्हा विचार होतो तेव्हा मराठी व्यतिरिक्त तू आणखी काय काय बघतोस? मराठी व्यतिरिक्त तमिळ असेल, मल्याळम असेल, तेलुगू असेल, बंगाली सिनेमा असेल. भारतभरातला सिनेमा बघतो मी, मिळेल तितका मिळेल त्या पद्धतीचा. बंगाली सिनेमे आवडतात. बंगाली सिनेमे तर सुरुवातीपासूनच 60च्या दशकापासूनच तिथे चांगलं काम होत आलेलं आहे. सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक यासारखी माणसं. मल्याळम सिनेमा खूप जास्त ताकदीचा आहे असं मला वाटतं आता भारतात. तांत्रिकदृष्ट्या पण. आशय आणि तांत्रिक दोन्ही दृष्टीने. नुसत्याच तंत्राचा तर खरं तर आपणही अचीव केलेलं आहे ते जे काही तंत्र म्हणून, ज्याला तंत्र कशाला म्हणायचं हाही एक परत मुद्दा आहे. सिनेमाची भाषा एक वेगळा मुद्दा आहे आणि तंत्र हा एक आणखी वेगळा मुद्दा आहे. बरोबर की सिनेमाच्या भाषेला तुम्हाला फक्त कॅमेरा लागतो आणि साऊंड लागतो, पण तंत्र म्हणलं तर तंत्राचा बडेजाव सुद्धा अनेकदा होतो की उगाचच ड्रोन कॅमेरे आहेत म्हणून ते वापरतात. तिथे त्या ठिकाणी ते अस्थानी असतील तरी, म्हणजे मी बिलीव्ह करतो ते मिनिमलिझम नावाच्या तत्वात, की तुम्हाला जितक्या ह्याची गरज आहे तेवढंच वापरा आणि त्याच्यातूनही तुम्ही तुमची गोष्ट सांगू शकता. तर सिनेमाची भाषेच्या दृष्टीने मल्याळम लोक चांगलं मल्याळममध्ये चांगलं काम होतं. तिथली मल्याळी भाषेतली लोक ती चांगलं काम करतात. अमित दत्ता नावाचा फिल्म मेकर आहे ज्याचं काम मला खूप जास्त आवडतं. म्हणजे फार कमी बघायला मिळतात त्यांचे सिनेमे, पण ते काम आवडतं. आणि असे बरेच विखुरलेले फिल्म मेकर्स आहेत ज्या आपल्या आपल्या पातळीवर काम करतात. त्या अर्थानं मला सिनेमा इंडस्ट्री ज्याला म्हणतात, इंडस्ट्री म्हणजे एकासारखे अनेक, छापा म्हणजे एकासारखे अनेक त्या शब्दातच आहे. तर त्याच्या बाहेर जाऊन काही लोक काम करतात, जी कामं त्यांची ओरिजिनॅलिटी, त्यांच्या कामाचा ठसा त्याच्यावर आहे, ही लोक जास्त आवडतात. ग्रामीण टॅलेंटबद्दल तू काय सांगशील? महाराष्ट्रातल्या ग्रामीण टॅलेंटबद्दल म्हणजे मी उदाहरणच द्यायची म्हटली तर नागराज मंजुळे यांचं खूप मोठं नाव झालं. त्याच्यानंतर तू आहेस. ग्रामीण भागातून येऊन आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सिनेमा पोहोचवू शकतो हा एक आत्मविश्वास तुम्ही दोन लोकांनी सर्वसामान्य जे काय येऊ पाहत आहेत त्या क्षेत्रामध्ये. लोकशाहीकरणाशी मी तो मुद्दा जोडेल. सिनेमाचं लोकशाहीकरण म्हणजे काय? म्हणजे एकाने म्हणलं होतं की पेन आणि पेपर एवढा सिनेमा जेव्हा स्वस्त होईल त्याला चांगला सिनेमा तयार होईल. अच्छा. तर सिनेमाची ती अवस्था आता आलेली. पुढच्या काळामध्ये OTT कडे तू कसं बघतोस एक दिग्दर्शक म्हणून? बघण्याचं माध्यम म्हणून ते जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. कारण थिएटरमध्ये आता लोकांचं जगण्याच्या ह्याच्यामध्येच असं झालेलं आहे की मला प्रवास करून एखाद्या थिएटरला जाणं ही माझी प्रायोरिटी तयार करावी लागते मला लोकांची. अगदी. ती इथं कसं आहे की नाईट लाईफ खूप वाढत आहे. तर मग रात्री तुमचं कामं झाल्यानंतर तुम्ही सिनेमे बघणं ह्या प्रोसेसमुळे मला असं वाटतं की सिनेमा जास्त बघितला जाईल आणि ते अधिकाधिक पर्सनल कम्युनिकेशनचं माध्यम होत जाईल. तुझं त्रिज्या आणि स्थलपुराण पण लवकरच OTT वरती येतोय, त्या संदर्भात काय सांगशील? आमचं चालू आहे चांगल्या एका OTT प्लॅटफॉर्म सोबत बोलणं. आता अपेक्षा आहे की या कोरोनाच्या सगळ्या जरा हे झाल्यानंतर ती लोकांपर्यंत जाईल. हे जरा जाऊ देता का अक्षय? लॉकडाऊन नंतर सगळं आपलं सिनेमाचं आयुष्यच बदललं असं म्हणूयात. OTT वरती सिनेमे यायला लागले, लोकांनी सुद्धा पसंती दिली. येत्या काळामध्ये तू सिनेमा आणि OTT याला कसं बघतोस? OTTवर सिनेमा जास्त बघितला जाईल असं मला वाटतं. OTT चा एक फायदा असा आहे की लोकांना त्यांच्या वेळेनुसार बघतात. आता प्रवास लोक टाळतात आता करोनानंतर, तर तुम्ही बघतात. तर मला असं वाटतं की त्यांच्या वेळेनुसार सिनेमा बघण्याचं स्वातंत्र्य, ती मुभा उपलब्ध व्हायला होते. तर ते एक OTTचा मोठा फायदा आहे. आणि तुम्हाला निवड पण मिळते. निवडीचं एक स्वातंत्र्य मिळतं. म्हणजे तुम्हाला तुझे सिनेमे पण येत आहेत. हो. आता कोरोनाच्या सगळ्या जरा परिस्थिती हे झाली की पुढच्या वर्षी आमचे सिनेमे होपफुली OTTवर येतात. आता हे 3 सिनेमे झालेले आहेत. पुढचं काय? पुढे कन्स्ट्रक्शन नावाची फिल्म. कन्स्ट्रक्शन? बरं. तर ती करायची इच्छा आहे. अच्छा. काय विषय? ही अजून लिफाफ्यात आहे. लिफाफ्यात आहे आणि ती थोडीशी काय म्हणू आतापर्यंतच्या माझ्या कामापेक्षा वेगळी आहे. कमर्शियल? खरं तर प्रत्येक सिनेमा कमर्शियल असतो. कुठला सिनेमा आम्ही आता हे परदेशात सिनेमे दाखवतो तर ते काय फ्रीमध्ये तर दाखवत नाही. पण जनरली एक असं की अक्षय इंडिकर असं काही असं करून असं होतं ते बदलण्यासाठी काहीतरी एकदमच वेगळं घेऊन आलो तर कदाचित ते बदलेल माहिती. पण कन्स्ट्रक्शन त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल. अच्छा.
किंवा तुझ्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी आमच्याकडून शुभेच्छा एबीपी माझाच्या टीमच्या वतीने. Thank you so आणि much. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा तुझं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. Yes. आणि आमच्यासाठी वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.